नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर समुपदेशक वंदना मिलिंद प्रचल यांनी मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. त्या म्हणतात, नात्यांमध्ये कटुता किंवा एक प्रकारची तटस्थता किंवा साचलेपण येण्याचं मुख्य कारण असतं ते म्हणजे त्या नात्याला जगण्यात जे स्थान असतं त्या त्या स्थानाप्रमाणे त्याला वागणूक न मिळणं. प्रत्येक नात्याचं आपल्या जगण्यात, आयुष्यात एक स्थान असतं. त्याचं आपलं आपलं महत्त्व असतं आणि जे साहजिक असतं, आणि त्याप्रमाणेच त्या नात्याला वागणूक मिळणं हे पण अगदी साहजिकच असतं. किंबहुना ते तसंच असणं गरजेचं असतं. मग त्या स्थानामध्ये आणि वागणुकीमध्ये जर विरोधाभास झाला किंवा त्यानुसार अपेक्षित अशी वागणूक मिळाली नाही तर नातं एकतर तटस्थ होतं किंवा साचून राहतं. संवादाचे सगळे दरवाजे बंद होतात. व्यावहारिक दृष्टीने ते नातं जरी सुरू असलं, गरजेपुरता संवाद असला, तरीही नात्याचा ओलावा किंवा नात्याचा मुख्य आधार असणारं जे शेअरिंग आणि केअरिंग असतं ना, ते तिथे हरवलेलं असतं. आणि अशावेळी कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित असं त्या नात्याचं रुजणं होतच नाही. त्यामुळे जर नात्यात प्रयत्न करूनही एक सांधलेपण किंवा रुजलेपण येत नसेल तर नात्याच्या महत्त्वाचा आणि त्याला मिळणाऱ्या वागणुकीचा एकदा विचार करून बघावा. त्यात जर काही तफावत दिसत असेल ना, तर समोरच्या व्यक्तीशी संवाद साधून काय कमी पडतंय ह्याचा विचार करावा. बरेच वेळा असा संवाद होणं सुद्धा शक्य होत नाही, कारण दोन्ही बाजूने काही पण परंतु काही वेळा स्वतःला आत गोठवून टाकणं झालेलं असतं. अगदीच संवाद शक्य झाला नाही तर तज्ज्ञांची मदत घ्यावी. पण हा नात्याचा तिढा मात्र लवकरात लवकर सोडवावा, कारण जसा जसा वेळ जाईल ना तसं तसं फक्त साचले पण येतं आणि मग नातं म्हणजे फक्त व्यवहार होतो. बस. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.